पार्थ पवार जमीन व्यवहार चौकशीसाठी शासनाची समिती गठीत झालेली आहे। जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समितीचा शासन निर्णय जारी झालाय। महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली। अप्पर मुख्य सचिवांसोबत आणखी 5 जण या समितीमध्ये असतील। पुढील 1 महिन्यामध्ये चौकशी करत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। पार्थ पवार जमीन व्यवहार चौकशीसाठी आता शासनाची समिती गठीत करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समितीचा शासन निर्णय हा जारी झालेला आहे। पुढच्या 1 महिन्यामध्ये चौकशी करत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। तर पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण रद्द होण्याची शक्यता आहे। आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। या प्रकरणावरून वादंग निर्माण झाल्यानंतर आता हे प्रकरण रद्द होण्याची शक्यता आहे। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण हे रद्द होण्याची शक्यता आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून हे प्रकरण जे आहे ते गाजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। थेट पार्थ पवार यांचं नाव जे आहे ते या संपूर्ण जमीन व्यवहाराच्या प्रकरणात आपल्याला आलेलं पाहायला मिळतंय। विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो लावून धरलेला दिसून येतोय। एकीकडे उपमुख्यमंत्री वर्षावरती 2 वेळा येऊन गेलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचे 2 वेळा ते भेटीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार ही जी शासनाची जमीन आहे ती ज्या व्यवहार झालेले आहेत या व्यवहार जो आहे तो रद्द करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि ही जमीन सरकारला किंवा शासनाला परत देणार असल्याची ही सध्या माहिती जी आहे ती मिळते। ज्या कंपनीने हा व्यवहार केलेला आहे ही कंपनी हा व्यवहार रद्द करणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून आली आहे। थोड्याच वेळात अजित पवार जे आहेत ते माध्यमांसमोर आपली भूमिका जी आहे ते मांडणार आहेत आणि तेव्हा नेमकी काय भूमिका मांडतात हे बघावं लागणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर थेट अजित पवार यांच्या राजीनाम्यावरती सुद्धा विरोधकांनी आवाज जो आहे तो उठवलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि जे व्यवहार आहेत जो व्यवहार झालेला आहे या व्यवहारामध्ये थेट गैरप्रकार जो आहे तो उघड झालेला दिसून येतोय। तसे कागदपत्र जे आहे ते समोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर त्याची किंमत जी आहे बाजार मूल्य जे आहे त्यापेक्षा कमी किमतीनं हा सगळा व्यवहार जो आहे तो झाल्याचं उघड जे आहे ते झालेलं दिसून येते। पुण्यातली ही अगदी मोक्याच्या ठिकाणची ही जागा होती आणि ती जागा किंवा त्या जागेचा व्यवहार सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो झालेला होता आणि आता ह्या व्यवहार जो आहे तो रद्द होणार असल्याची सध्या माहिती सूत्रांकडून आलेली आहे आणि ही जमीन जी आहे ते शासन दरबारी पुन्हा परत दिली जाणार आहे, परत केली जाणार आहे अशी माहिती समोर आलेली पाहायला मिळते। विनायक, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे या प्रकरणामध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार यांची देखील भागीदारी आहे। मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही असा सवाल देखील आता विरोधकांकडून उपस्थित केला जातो। एकूणच हे प्रकरण अडचणीचं मानलं जात होतं, त्याच्यामुळे हा व्यवहार जो आहे तो रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।